पत्राचाळीमध्ये कमिशन खाल्लं तेव्हा मराठी माणूस आठवला नाही का? अनिल परब यांच्या मागणीनंतर शेलारांकडून समाचार। निवडणुका जवळ आल्यावर ठाकरे गटाला मराठी माणूस आठवतो, अनिल परब यांच्या मागणीवर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। मनोज जरांगेंना रुग्णालयामधून डिस्चार्ज। मनोज जरांगे अंतरवाली सराटीमध्ये पोहोचले। अंतरवालीमध्ये जाताना धापटी फाटा आणि आडूळ फाट्याजवळ जरांगे यांचं मराठा समाजाकडून स्वागत। मी नेत्यांच्या गावबंदीचं समर्थन करत नाही, गावबंदीचे बोर्ड लावण्यापेक्षा मतदानमधून भूमिका दाखवा, लक्ष्मण हाके यांचं ओबीसी समाजाला आवाहन। सर्वपक्षीय बैठकीमध्ये सरकार जो मार्ग काढेल त्याला आमचा पाठिंबा, आम्ही यामध्ये राजकारण आणणार नाही, मराठा ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया। डॉक्टर रमेश तारक यांना काळं फासल्याप्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल। संभाजीनगरच्या जवाहरनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। सांगलीमध्ये सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वामध्ये हंटर मोर्चा। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर प्रशासक नेमावा या मागणीसाठी मोर्चा। लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार, एनडीएकडून ओम बिर्ला तर इंडिया आघाडीकडून के सुरेश यांचा अर्ज। उद्या सकाळी 11 वाजता लोकसभा अध्यक्ष निवडीसाठी मतदान। आमचं अध्यक्षपदासाठी भाजपला समर्थन, पण विरोधकांना उपाध्यक्षपद मिळायला हवं, राहुल गांधी यांचं वक्तव्य। तर राजनाथ सिंह यांच्याकडून अध्यक्षपदासाठी खरगेंना विनंती, मात्र विरोधकांना उपाध्यक्षपद देण्याची खरगेंची मागणी। निलेश लंके यांच्याकडून खासदारकीची इंग्रजीमधून शपथ। सुजय विखेंनी दिलेलं आव्हान स्वीकारत लंके यांची इंग्रजीमध्ये शपथ। विधान परिषदेच्या काँग्रेस 11 पैकी 3 जागा लढवणार। माणिकराव ठाकरे, नसीम खान, काकासाहेब कुलकर्णी यांच्यासह संध्या सव्वालाखे यांचंही नाव चर्चेत, सूत्रांची माहिती। राष्ट्रीय दर्जा पुन्हा मिळवण्यासाठी अजित पवार गटाची धडपड। केरळमध्ये पक्षाची ताकद वाढवण्यासाठी 2 दिवसीय शिबिर पार पडलं। केरळ विधानसभेमध्ये किमान 5 जागांवर विजय मिळवण्याचा मानस। आपल्या परिसरामधील समस्या आणि प्रश्न ईमेलवर पाठवा। सुप्रिया सुळे यांचं कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सेल प्रमुखांना पत्र। समस्या आणि प्रश्न मांडण्यासाठी ईमेल करण्याचं आवाहन। प्रकाश आंबेडकर बिद्री कारखान्याच्या वाटेमध्ये अडथळे आणतायत। प्रकाश आंबेडकर यांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे, केपी पाटील यांची टीका। केपी पाटील यांनी आपली राजकीय भूमिका आधी ठरवावी, आमदार प्रकाश आंबेडकर यांचं केपी पाटील यांना प्रत्युत्तर। नजीमुल्ला यांनी अजित पवारांची भेट घेतल्याची माहिती। कळवा मुंब्र्यातून नजीमुल्ला निवडणूक लढण्यासाठी इच्छुक। पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या 4 जागांसाठी उद्या मतदान। नाशिकमध्ये महायुतीचे संदीप गुळवे, महेंद्र भावसार एकमेकांच्या विरोधामध्ये रिंगणात। नीट परीक्षा घोटाळा प्रकरणामध्ये लातूरमधील शिक्षक संजय जाधवला 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी। लातूर नीट प्रकरण सीबीआयकडे जाण्याची शक्यता। मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस, अजितदादांना पुन्हा एकत्र येऊन चांगले निर्णय घेऊ द्या। सिद्धिविनायकाच्या चरणी साकडं घातलं। सिद्धिविनायकाचं दर्शन घेतल्यानंतर रामदास कदम यांची प्रतिक्रिया। पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात अंगारकी चतुर्थीच्या निमित्तानं भाविकांची गर्दी। अंगारकी चतुर्थीच्या निमित्तानं विविध फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली। अंगारकी चतुर्थीला रत्नागिरीमधील गणपतीपुळे मंदिरामध्ये सकाळपासून गणेश भक्तांची गर्दी। मंदिराला फुलांची आकर्षक सजावट। जळगावच्या पद्मालय तीर्थक्षेत्रावर अंगारकी चतुर्थीच्या निमित्तानं भाविकांची मोठी गर्दी। दर्शनासाठी 4 ते 5 किलोमीटर पर्यंत भाविकांच्या मोठ्या रांगा। आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू। शुक्रवारी पालखीचं देहूहून पंढरपूरकडे प्रस्थान। बीडच्या आष्टीमध्ये ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडीकर यांचा 24वा पुण्यतिथी सोहळा संपन्न। दर्शनासाठी भाविकांची गर्दी। नाशिकमध्ये देशपातळीवरील स्वच्छ सर्वेक्षणाला सुरुवात। 5 जुलैला केंद्रीय पथकाकडून घनकचऱ्याची पाहणी। त्रयस्थ संस्थेमार्फत सर्वेक्षणाचं मूल्यांकन केलं जाणार। नागपुरात जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये ठाकरे गटाचं आंदोलन।
सुरगाव परिसरामधील प्रस्तावित कत्तलखान्याचा निर्णय मागे घ्या, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची मागणी.